नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी मुंडे सर मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण या ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाण या घटकावर चर्चा करणार आहोत. पहा, तर सर्वप्रथम काय पाहायचं आपल्याला, तर हे चिन्ह कशाचं आहे बेटा, तर हे गुणोत्तराचं चिन्ह आहे. बरोबर, या चिन्हाला आपण काय म्हणतो, गुणोत्तर. हे चिन्ह गुणोत्तराचे आहे. ठीक आहे. मग गुणोत्तर म्हणजे काय, तर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या कितीपट आहे हे सांगण्यासाठी आपण गुणोत्तर वापरतो. म्हणजे उदाहरणामध्ये पहा, ही 36 संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे पहा 72. मग आता यांना जर आपण संक्षिप्त केलं तर 36 एक 36 आणि 36 दोन्ही किती होणार, 72. म्हणजे 36 आणि 72 या दोन संख्यांचं गुणोत्तर किती असेल तर एकाच दोन. म्हणजे याचा अर्थ गुणोत्तर म्हणजे काय, तर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या कितीपट आहे हे सांगणे म्हणजेच काय, गुणोत्तर. किंवा थोडक्यात गुणोत्तर म्हणजे काय, तर गुणोत्तर म्हणजे भागाकारच. उदाहरणामध्ये पहा, आता 3/8 चे 5/86 गुणोत्तर काय, गुणोत्तर काय. तर याचा अर्थ काय होतो बघा, गुणोत्तर म्हणजेच काय, तर भागाकार. आपल्याला काय विचारलं पहा, 3/8 चे 5/6 चे गुणोत्तर काय, तर 3/8 चे 5/6 गुणोत्तर म्हणजे काय, तर 3/8 ला 5/6 आपल्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. हा भागाकार कसा होणार, 3/8 भागाकाराचा गुणाकार आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त. ठीक आहे. आता संक्षिप्त करा, 2 8 2 6. आता काही कॅन्सल होणार नाही पहा, 3 त्रिक 9 आणि खाली 4 पंचे 20. म्हणजे गुणोत्तर किती मिळालं, 9/20. मग याचाच अर्थ काय, तर गुणोत्तर म्हणजेच काय, भागाकार असतो. ठीक आहे. गुणोत्तर म्हणजे भागाकारच असतो. आणि कधी लक्षात ठेवायचं, आता गुणोत्तर काढत असताना एकक समान असली पाहिजे. उदाहरणामध्ये पहा, 2 रुपयाचे 80 पैशाशी गुणोत्तर काय, गुणोत्तर काय असं जर आपल्याला विचारलं तर पहा आता काय करायचं. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, तर 2 रुपयाचे कशाशी बेटा, 80 पैशाशी गुणोत्तर. 80 पैशाशी आपल्याला काय विचारलं आहे, गुणोत्तर. तर पहा काय करायचं, गुणोत्तर काढताना एकक नेहमी कशी असली पाहिजे, समान असले पाहिजे. म्हणजे काय पहा, आता 80 पैसे कशामध्ये आहे, पैशात, पण 2 रुपये कशामध्ये आहे, रुपयात. तर आपण या 2 रुपयाला पैशात करू. 2 रुपये म्हणजे सर्वांना माहित आहे 200 पैसे. त्यानंतर काय होणार, शून्यासोबत शून्य कॅन्सल. त्यानंतर 4 पंचे 20 आणि 4 दुनी 8. म्हणजे 2 रुपयाचे 80 पैशाचे गुणोत्तर काय, तर उत्तर यायला पाहिजे 5/2. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहू की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये विचारले जातात. जसं की पहिला प्रश्न पहा. आता पहिला प्रश्न काय म्हणतो, 3 संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे व प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळविल्यास त्यांची बेरीज 99 होते, तर सर्वात लहान संख्या कोणती. पहा, 3 संख्यांचं गुणोत्तर दिलं आपल्याला, 5/7 आणि प्रत्येक संख्येमध्ये जर 8 मिळवले बेटा तर त्यांची बेरीज किती सांगितलं, 99 येते. आता आपण काय करू, हे 8 मिळविण्याच्या अगोदरची बेरीज किती असेल पहा. अगोदरची बेरीज किती असेल, तर पहा आता अगोदरची बेरीज किती असणार, तर आता किती आहे बेरीज, 99. बेरीज कितीची आहे, प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळविल्याच्या नंतर 99 मायनस 8 गुणिले 3 करा, म्हणजे 99 मायनस 8 त्रिक 24. 9 मधून 4 गेले 5 आणि 9 2 गेले 7. म्हणजे त्या दोन संख्यांची आता बेरीज किती आहे, अगोदरची 75 आणि गुणोत्तर आहे 5/7 आणि आपल्याला विचारलं लहान संख्या कोणती. ठीक आहे. मग लहान संख्या कशी करायची पहा. आता लहान संख्या कशी करायची, सर्वांची बेरीज किती आहे, 75. सर्व संख्यांची बेरीज आहे 75 आणि गुणोत्तराची बेरीज आहे 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 आणि त्यामध्ये लहान संख्येचं गुणोत्तर किती आहे, 3. इथे घ्या 3, 15 5 75 आणि 5 3 15.
म्हणजे बेटा सर्वात लहान संख्या कोणती असेल त्यापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 किती 15. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 आपल्याला काय म्हणतो, तर प्रश्न क्रमांक 2, 5 गाई व 4 म्हशी यांची किंमत कशी आहे, सारखी आहे. जर 3 गाई व 5 म्हशीची किंमत 18,500 असेल तर एका गाईची किंमत किती. पहा आता समान रक्कम आहे, एक्स वाय झेड काहीतरी म्हणू आपण. आता समान रक्कम किती आहे एक्स, त्या एक्स रुपयामध्ये किती गाई आल्या 5 आणि म्हशी किती आल्या 4. म्हणजे एका गाईची किंमत जास्त असेल का एका म्हशीची, एका म्हशीची. मग आपण काय करू, या दोन संख्यांना आता फिरून घेऊ. म्हणजे काय करायचं पहा आता, फिरून जर घेतलं तर आता एका गाईची किंमत आपण किती म्हणायचं 4x आणि एका म्हशीची किंमत किती म्हणा, एका म्हशीची किंमत या ठिकाणी आपण किती मानू 5x. ठीक आहे. आता पहा किती गाई घेतल्या 3 गाई आणि म्हशी किती घेतल्या 5. मग 3 गाई घेतल्या म्हणजे एका गाईची किंमत किती आहे 4x. तर 3 गाई 4 त्रिक 12x अधिक एका म्हशीची किंमत 5x आहे. किती म्हशी घेतल्या 5 म्हणजे 5 5 25x आणि किती रुपयामध्ये घेतल्या बेटा 18,500 मध्ये. ठीक आहे. 12x अधिक 25x बरोबर 37x, 37x बरोबर 18,500. आता x बरोबर 18,500 छेद किती घेणार 37. आता पहा x ची किंमत किती येईल 37 5 185 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे x ची किंमत किती मिळेल आपल्याला 500. आता विचारलं काय बघा, एका गाईची किंमत किती, तर एका गाईची किंमत किती आहे 4x. पहा एका गाईची किंमत आता किती येणार, तर एका गाईची किती आहे सांगा 4x. 4x म्हणजे 4 गुणिले x ची किंमत किती आली 500. 500 चोक किती होणार तर 2000. जर पर्याय आपण पाहिला तर पर्याय नंबर 4 दिसतो. किती यायला पाहिजे 2000. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊ आपण. तिसरा प्रश्न काय पहा, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की एक खुर्ची व एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे 5:7. एक खुर्ची व एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर आहे 5:7. एका खुर्चीची किंमत जर 225 रुपये असेल तर 3 टेबलांची किंमत किती. पहा मग एका खुर्चीच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे 5 आणि एका टेबलाच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे 7 आणि त्याच्यानंतर एका खुर्चीची किंमत किती आहे 225 आणि आपल्याला विचारलं 3 टेबलची किंमत किती. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा एका टेबलाची किंमत काढा. पहा मग आता खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर किती आहे 5. एका खुर्चीच्या किमतीचे गुणोत्तर आहे 5 आणि प्रत्यक्षात एका खुर्चीची किंमत आहे 225 म्हणजे 5 म्हणजे 225. तर आता एका टेबलाच्या किमतीचं गुणोत्तर किती आहे 7. 7 म्हणजे किती पहा, खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर 5 आणि प्रत्यक्षात एका खुर्चीची किंमत 225. मग टेबलाच्या किमतीचं गुणोत्तर जर 7 असेल तर प्रत्यक्षामध्ये एका टेबलाची किंमत आता किती. तर काय करा 225 गुणिले 7 आणि छेदामध्ये किती घ्या 5. पहा 5 2 उरले 5 5 25. त्यानंतर हा गुणाकार करा 7 5 35 ला 5 हाची किती येणार 3 पुन्हा 7 चौक 28 28 3 किती 31 म्हणजे 315. आता 315 काय झालं 315 काय आहे तर ती एका टेबलाची किंमत आहे. पण आपल्याला विचारलं की टेबलाची किंमत 3 टेबलाची किंमत. पहा 3 टेबलांची किंमत किती येईल, तर 3 टेबलांची किंमत किती सांगा. मग एका टेबलाची किती 315 तर किती टेबलांची 3 टेबलाची 300 त्रिक 900 आणि 15 त्रिक 45 म्हणजे 945 रुपये यायला पाहिजे. पर्याय नंबर पहा, पर्याय नंबर किती आहे 4 945. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न चौथा, 3 संख्यांपैकी
पहा तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर किती आहे? 3:5. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आणि तिसरी संख्या जर अंशी असेल तर आपल्याला विचारलं त्या तीन संख्यांची बेरीज किती. पहा पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर दिलं बेटा 3:5. पुन्हा दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 3:4. तिसरी संख्या अंशी सांगितली आणि त्या तीन संख्यांची काय विचारली? बेरीज. आता आपण काय करू पहा, त्या तिन्ही संख्यांचं एकत्रित गुणोत्तर काढू. कसं काढायचं? पहिल्या संख्येचं पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. मग पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर किती आहे? 3:5 आणि पुन्हा दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर आहे 3:4. ठीक आहे. आता काय करायचं पहा, या ठिकाणी कॉपी करायची. या 5ला 5 इथे ठेवून द्या आणि इथं 3ला 3 ठेवून द्या. आता हा उभा गुणाकार करा. 3 त्रिक 9, त्याच्यानंतर 5 त्रिक 15 आणि त्याच्यानंतर 5 चौक 20. आता सांगा 9, 15 आणि 20 या संख्या कुठल्या पाड्यामध्ये येतात का? नाही. याचा अर्थ अनुक्रमे त्या तीन संख्यांचं गुणोत्तर किती असायला पाहिजे? 9, 15, 20. मग आता सांगा या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या सांगितली? तिसरी संख्या. तिसरी संख्या किती सांगितली? 80. मग तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे? 20. मग 20 म्हणजे काय? 20 म्हणजे 80. तर विचारलं काय पहा, तीन संख्यांची बेरीज किती? मग तीन संख्यांची बेरीज म्हणजे तिन्ही गुणोत्तरांची बेरीज करा. किती ते पहा, 20 आणि 15 किती? 35 आणि 35 आणि 9 किती? 20 आणि 15 35, 35 आणि 9 किती? 44. मग 20 म्हणजे 80 तर 44 म्हणजे किती? 44 गुणिले 80 छेद किती करा? 20. 20 चोक 80, 4 चोक 16ला 6 हातचे 1, 4 चोक 16 ने 1 17. किती यायला पाहिजे? 176. पर्याय नंबर 1 पहा 176 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. ठीक आहे. पाचवा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता काय सांगितलं? एका भांड्यात 112 लिटर दूध आहे. पहा पहिल्यांदा फक्त भांड्यामध्ये काय आहे? दूध. एका भांड्यात 112 लिटर दूध आहे. त्यातून किती लिटर दूध काढून तितकेच पाणी टाकले तर दूध व पाणी यांचे गुणोत्तर 13:3 होईल. आता एक लक्षात घ्या, पहिल्यांदा भांड्यामध्ये फक्त काय आहे? दूध आहे. किती? 112 लिटर. भांड्यामध्ये पहिल्यांदा 112 लिटर दूध आहे. त्याच्यातून किती लिटर दूध काढून तितकेच पाणी टाकले तर दूध व पाणी यांचे गुणोत्तर 13 किती होईल? 3. आता मला सांगा 112 लिटर दूध आहे, त्याच्यातून जितकं दूध काढलं तेवढंच पाणी टाकलं तर नंतर एकूण मिश्रण कमी जास्त होईल का? नाही. जेवढं दूध काढलं तेवढंच पाणी टाकलं. म्हणजे आता बघा एकूण मिश्रण किती असेल? पाणी टाकल्यानंतर पाणी दूध काढून घेतलं आणि पाणी टाकलं. जेवढं दूध काढून घेतलं तेवढंच पाणी टाकलं म्हणजे एकूण मिश्रण किती असेल नंतर? 112 लिटर. पण आता या 112 लिटर मध्ये पाणी पण आहे आणि दूध पण आहे. सांगा बरं दुधाचं गुणोत्तर किती आहे? 13. मग आता दूध किती असेल? 13x आणि पाणी किती असेल? पाणी किती असेल तर 3x. पहा मग आता काय करा, 13x अधिक किती? 3x बरोबर 112. पहा 13x अधिक 3x किती होणार? 16x. 16x बरोबर 112. त्यानंतर x बरोबर 112 छेद किती? 16. किती होईल बरं? 1696, 16 112. x चं मूल्य किती मिळालं? 7. आता विचारलं काय? किती दूध काढून तितकेच पाणी टाकले. तर किती? म्हणजे दूध किती टाकलं आपण? 3x आणि पाणी पण किती? सॉरी, दूध किती काढून घेतलं असेल? 3x आणि पाणी पण किती टाकलं असेल? 3x. आपल्याला विचारलं किती लिटर दूध काढून तितकेच पाणी टाकले. तर पाहता आन्सर काय येईल? आपला आन्सर असायला पाहिजे 3x आहे ना. 3x म्हणजे काय? तर 3 गुणिले 7 म्हणजे 7 त्रिक 21 लिटर म्हणजे पर्याय नंबर 2. किती यायला पाहिजे? 21 लिटर. पहा 21 लिटर म्हणजे आपण
112 लिटर मधून 21 लिटर दूध काढलं आणि 21 लिटर काय टाकलं, पाणी टाकलं. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक किती, 6. 6वा प्रश्न पहा आता. प्रश्न 6वा. चला पुढं प्रश्न क्रमांक 6. 80 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण किती आहे, 7:3. पहा, 80 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 7:3 आहे. हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती लिटर पाणी वाढवावे लागेल. पहा, पहिल्यांदा बघू आपण 80 लिटर मध्ये दूध किती आहे आणि पाणी किती आहे. पहा, मग पहिल्यांदा बघायचं या 80 लिटर मध्ये दूध किती, एकूण मिश्रण किती 80, गुणोत्तराची बेरीज किती 10, गुणिले दुधाचं गुणोत्तर किती 7. मग 10 8 80 आणि 8 7 56. म्हणजे या 80 लिटर मध्ये दूध किती आहे 56 लिटर. मग आता 80 मध्ये जर दूध 56 लिटर तर बेटा पाणी किती असणार, 80 मायनस 56 म्हणजे किती किती असेल 24 लिटर. बरं ना, पाहून घ्या किती असेल 24 लिटर. या 80 लिटर मध्ये दूध आहे 56 आणि पाणी आहे 24 लिटर. आता काय म्हणते पहा, हे प्रमाण किती होण्यासाठी 2:1 होण्यासाठी किती लिटर पाणी वाढवावे लागेल. ठीक आहे, दूध आहे तेवढंच असेल 56, काय वाढवायचं आपल्याला पाणी. मग दूध आहे 56 आणि पाणी आहे 24. आपल्याला विचारलं किती लिटर दूध पाणी वाढवावे, आपण काय म्हणू x लिटर पाणी वाढवावे. मग पाणी वाढल्याच्या नंतर प्रमाण किती होणार आहे 2:1 होईल. ठीक आहे, म्हणजे 56 लिटर दूध जेवढंच्या तेवढंच, पाण्यामध्ये किती पाणी मिळवलं x लिटर आणि नवीन प्रमाण किती मिळालं पाहिजे 2:1. पहा, 2 इकडे गुणून घ्या, 24 दुनी 48 प्लस 2x ला गुणलं 2x आणि त्यानंतर 56 आता 48 ला उजवीकडे पाठवा, 2x बरोबर 56 मायनस 48, 2x बरोबर किती 8 आणि x बरोबर किती तर 8/2. x ची किंमत किती मिळाली 4. मग आपण किती पाणी टाकावे मानलं होतं x लिटर, मग x ची किंमत किती आली 4. म्हणजे उत्तर काय असेल तर पर्याय नंबर किती 2. ठीक आहे, पर्याय नंबर 2 आहे 4 लिटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. 7वा प्रश्न. 7वा प्रश्न काय म्हणतो, एबीसीचं गुणोत्तर किती आहे 2:3:4. म्हणजे एबीसी यांचं गुणोत्तर किती दिलं पहा, एबीसीचं गुणोत्तर 2:3:4. म्हणजे याचं व्हॅल्यू किती आता गुणोत्तरामध्ये 2, बी किती आहे 3 आणि सी किती आहे 4. तर ए छेद बी, त्याच्यानंतर बी छेद सी आणि पुन्हा सी छेद ए यांचं आपल्याला काय विचारलं गुणोत्तर विचारलं. बरोबर, एबीसीचं गुणोत्तर आहे 2:3:4, ए छेद बी, बी छेद सी आणि सी छेद ए यांचं काय विचारलं गुणोत्तर. आता सांगा बरं याची किंमत किती आहे, इथं पहा ना, याची किंमत 2, बी ची किंमत 3, पुन्हा बी ची किंमत 3 छेद सी ची किंमत 4, पुन्हा सी ची किंमत 4 आणि याची किंमत 2. ठीक आहे, आता आपल्याला विचारलं यांचं गुणोत्तर किती. तर आता हे तिन्ही संख्या कशामध्ये आहेत अपूर्णांकात, तर अशा संख्यांचं गुणोत्तर पूर्णांकात कसं करायचं बघा, छेदाचा लसावी काढा अगोदर. कशाचा लसावी, छेदाचा लसावी. मग छेदाचा लसावी म्हणजे पुन्हा कुणाचा लसावी 3 4 2, 3 4 आणि 2 यांचा लसावी काढायचा. सांगा बरं किती येतो 12. बरोबर आहे, यांचा लसावी किती येणार 12. मग आता काय करा, या तिन्ही अपूर्णांकांना 12 ने गुणायचं. 2/3 गुणिले 12, त्यानंतर 3/4 गुणिले 12, त्यानंतर 4/2 गुणिले किती करा 12. ठीक आहे, चला पुढं आता त्याला आपण संक्षिप्त करू. 3 चौक 12, 4 त्रिक 12, बे 6 12. ठीक आहे, आता बेचौक
बेचोक किती होणार 8, त्यानंतर 3 त्रिक 9 आणि त्यानंतर 4 6 24. आता सांगा 8 9 आणि 24 या लक्षाने भाग जातो का नाही. म्हणजे आता या 3 अपूर्णांकाचं गुणोत्तर किती झालं 8 9 24. कोणता पर्याय पहा 8 9 24 पर्याय नंबर किती 3 आहे 8 9 24. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8 8 भाग रसायन ए. पहा प्रश्न काय म्हणतो 8 भाग रसायन ए. म्हणजे रसायन ए किंवा फक्त रसायन म्हणून चालते. पहा 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. बघा आता त्या मिश्रणामध्ये रसायनाचे किती भाग आहेत. मग मिश्रणामध्ये रसायनाचे भाग 8 आणि पाण्याचे भाग किती आहेत 3 आहेत. त्यांचं मिश्रण केलेले आहे. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए पाण्याच्या निम्मे होते. तर मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या किती. पहा आता पहिल्यांदा मी काय करतो रसायन किती आहे म्हणू. रसायन किती भाग आहे बरं 8 भाग. म्हणजे रसायन किती म्हणू आपण 8x. आणि त्याच्यामध्ये त्या मिश्रणामध्ये पाणी किती आहे बेटा 3 भाग म्हणजे किती म्हणा 3x. ठीक आहे 3x. आता काय म्हणते जर त्यात 26 लिटर पाणी घातले म्हणजे त्याच्यामध्ये आता काय टाकलं 26 लिटर पाणी घातले तर काय होते रसायन ए पाण्याच्या निम्मे होते. चला रसायन किती आहे 8x पाणी किती आहे 3x. त्याच्यात किती पाणी घातले 26 लिटर पाणी घातले तर काय होते रसायन पाण्याच्या निम्मे होते. म्हणजे पाण्याचं गुणोत्तर छेदात 2 आणि रसायनाचं किती असेल 1 असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढं आता हे सोडून घ्या. आपण 1 ला जर कोणत्याही संख्येने गुणलं तर ती संख्या येणार. मग 1 न जर आपण 3x अधिक 26 ला गुणलं तर काय येणार बेटा 3x अधिक 26च येईल. आणि त्याच्यानंतर आता काय करा या 2 न 8x ला गुणा किती येणार 16x येणार. त्यानंतर डाव्या बाजूकडे 26 जसंच्या तसं ठेवा आणि उजवीकडे 16x मधून 3x काय होणार मायनस. मग 26 बरोबर किती 26 बरोबर किती 13x. तर x बरोबर 26/13 x बरोबर 13 दुनी 26. x ची किंमत किती मिळाली 2. आता बघू आपण आपल्याला काय विचारलं तर मिश्रणातील रसायनच्या लिटरची संख्या किती. मग रसायन किती आहे 8x लिटर आहे. मग रसायन किती आहे पहा मिश्रणामध्ये तर रसायन किती असायला पाहिजे किती आहे 8 भाग आहेत ना 8x. मग एक भाग म्हणजे किती आहे बरं 2. एक भाग म्हणजे 2 तर 8 भाग म्हणजे किती म्हणजे 8 गुणिले x ची किंमत बेटा 2 घ्या 8 दुनी 16 लिटर. पर्याय नंबर पहा बरं पर्याय नंबर 1 पहा किती लिटर आहे 16 लिटर. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहू. शेवटचा प्रश्न पहा. हा प्रश्न काय म्हणतो आता या प्रश्नाला आपण शॉर्टकटने कसं सोडायचं पहा. 99% विद्यार्थी या प्रश्नामध्ये कन्फ्युज होतात. पण आता आपण कसं सोडायचं पहा. 2 समान भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर कसं आहे एकास 2 आणि एकास 3. म्हणजे दोन्ही भांडे कसे आहेत समान आकाराचे आहेत. दोन्ही भांडे समान आकाराचे आहेत आणि पहिल्या भांड्यामध्ये बेटा दुधाचं प्रमाण 1 आणि पाण्याचं प्रमाण 2 आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण 1 आणि पाण्याचं प्रमाण किती आहे 3 आहे. तर आपल्याला विचारलं ही दोन्ही मिश्रणे जर एकत्र केली तर दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती असेल. तर बघा आता पहिल्यांदा काय करा 2 ब्रॅकेट घ्या. असे पहिल्यांदा काय करा 2 ब्रॅकेट घ्या. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय घ्यायचं दूध आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाणी. पाहता मला सांगा पहिल्या भांड्यामध्ये एकूण मिश्रण किती आहे गुणोत्तरामध्ये. गुणोत्तरामध्ये जर पाहिलं तर पहिल्या भांड्यामध्ये 1 आणि 2 किती 1 आणि 2 किती होणार 3. मग 3 पैकी दूध किती आहे पहिल्याच्या मध्ये 3 पैकी दूध 1. ठीक आहे. प्लस दुसऱ्या भांड्यामध्ये 4 पैकी दूध किती आहे 1. समजलं का. पहिल्या भांड्यामध्ये 3 पैकी 1 दूध आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 4 पैकी 1 दूध. आता पाण्याचं पाहू आपण.
पहिल्या भांड्यामध्ये पाणी 3 पैकी किती? पाणी 3 पैकी किती? 2 आणि अधिक दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी 4 पैकी किती आहे? 3. आता हे सोडून घ्या. पहा काय होईल तर 4 एक 4, 3 एक 3 आणि 3 चौक 12. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 दुनी 8, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. ठीक आहे. आता 4 आणि 3 किती? 7. 7 छेद 12. त्यानंतर इकडे किती होणार? 17 छेद 12. मग त्यानंतर आता हे 12 12 काय होणार? कॅन्सल होणार. 12 12 जर कॅन्सल झाले तर उत्तर किती यायला पाहिजे बेटा? 7 17. आता तुम्ही म्हणाल की 12 12 कॅन्सल का झालं? तर गुणोत्तर म्हणजेच काय असते? भागाकार. ते बघा गुणोत्तर म्हणजेच काय असते? भागाकार. 7 छेद 12 आपण भाग देऊ कशाने? 17 छेद 12 ने. कारण गुणोत्तर म्हणजेच काय? भागाकार. मग 7 छेद 12 आपण 17 छेद 12 ने भाग देऊ. आता काय होईल पहा? 7 छेद 12 भागाकाराचा गुणाकार आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त. 12 12 काय झाले? कॅन्सल. किती आलं? 7 17. म्हणून या ठिकाणी मी डायरेक्ट 12 12 काय केलं? कॅन्सल केलं. म्हणून आता दूध आणि पाणी यांचं मिश्रणामध्ये गुणोत्तर किती असेल? 7 17. पर्याय नंबर 1. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण यानंतर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.